नमस्कार. आज आपण रेडी टू यूज रांगोळी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. मी प्रथम काय केले आहे तर एक इमेज डाउनलोड केली आहे पिंटरेस्टवरून आणि त्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून आणली. आता ही प्रिंटआउट मी ठेवली आहे आणि त्याच्यावर ठेवले आहे OHP शीट. A3 साईजची OHP शीट मी घेतली आहे आणि ब्लॅक मार्करने त्याला पूर्ण आउटलाईन करून घेत आहे. पूर्ण डिझाईन अशी आउटलाईन करून घ्यायची आहे. आता फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं आहे. 1:1 रेशिओमध्ये आपण फेविकॉल आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तो ब्रशने अप्लाय करत त्याच्यावर व्यवस्थित पसरवायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्यावर टाकणार आहोत रांगोळीचे रंग. हे रंग आहेत त्यामध्ये ऑलरेडी व्हाईट रांगोळी मिक्स केलेली असते. ते एकदम सॉफ्ट आणि गुळगुळीत असे नसतात, ते थोडे रफच असतात, त्यामुळे ते हातातून इझिली निसटतात आणि आपण व्यवस्थित रंग देऊ शकतो. त्यानंतर एक दुसरी OHP शीट मी त्याच्यावर ठेवली आणि प्रेस करून घेतलंय की ज्याच्यामुळे त्या फेविकॉलला ती रांगोळी म्हणजेच रंग व्यवस्थित चिकटतील. एक्स्ट्राची रांगोळी आपण झाडून घ्यायची आहे. अशाच प्रकारे योग्य रंगसंगती वापरून ही रांगोळी आपण पूर्ण करून घ्यायची आहे. आपल्या आवडीचे रंग आपण वापरू शकतो. रांगोळी पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी 1 तास तरी ती सुकू द्यायची आणि सुकल्यानंतर आपण हा दुसरा कोट देत आहोत. परत एकदा आपण फेविक्रिलचा ग्लू वापरला आहे, फॅब्रिक ग्लू, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर हा सेकंड कोट रांगोळीचा देत आहोत. त्याच प्रकारे आपण त्याच्यावर दुसरी शीट ठेवून प्रेस करून घ्यायचं. रांगोळी पूर्ण सुकल्यानंतर त्याला 3D आउटलाइनरने मी बॉर्डर करत आहे गोल्डन कलरची. याऐवजी तुम्ही ॲक्रेलिकचा ब्लॅक किंवा व्हाईट कलर सुद्धा यूज करू शकता.